तुमच्या दुःखाला सहन करायला लय माझ्यापुढे भरपूर ताकद आहे. आनंद काय कोणी सहन करतंय, दुःख सहन करायची लय ताकद आहे आपल्याकडे भरपूर. पण जन्मच माझा दुःखात झालेला आहे. म्हणजे अनेक चढ उतार बघितले लय ह्याच्यापेक्षा जास्त बघितलेलं, ह्याच्यापेक्षा दोंडी मी सहन केलेल्या आहेत. म्हणजे कुठं आपण हारलेलो नाही. हारायचे ही विषय आपल्याकडे नाहीच. दम लागन, वेळ लागन, काही होईल, पण हारत नाही. तुम्हाला पुन्हा तुम्ही उभं राहायची सगळ्यांना म्हणजे ताकद देताय, जिद्द देताय. उभं तर करावंच लागा, आपलं जीवनच आहे त्याच्यावर. उभं तर करावं. आपलं साधन का, आपला काय धंदा आहे का दुसरा? काय नाही. दुसरा काहीच धंदा नाही आपला. 1 रुपयाचा धंदा बाहेरला काय आपल्याला येणार 2 रुपये काय नाही. आपल्या ह्याच्यावरच आहे सर. आज सध्या तुम्हाला सांगतो, मला ही 25 वर्ष लागलं ही कालावधी करायला. समजा घर कुटुंब चालण्यात, शेती बघण्यात, आवक जावक बघण्यात, 2-3 मुलीची लग्न केल्यात. पण लग्न केलेलं काय नाही, 20 मेला लग्न केलेले. लय दिवसाचा कालावधी नाही. सारं माझं समजा जी करणं, मी शेतीकडे दुर्लक्ष होतं. मुलगा करीत होता, मी समजा गायावरच माझा भर होता. बरोबर आहे. या सगळ्या आता समजा मी एकटा काय असं बघत नाही, असं नाही. बाया पोरासही समजे बघत होते. एकट्याने व्हायचं साधन नव्हतं, सगळ्या कुटुंबाने बघितलं. मग एक नाही जनावर, 48 जनावर आहे. 48 जनावर केलेलं म्हणजे घरातलं आपण मोठं येतं. म्या चढ उतार भरपूर खाल्लेलं येतं. नाही ती दोंडी आपण भरलेल्या गोष्टी येतात, बाहेरल्या बी कमी जास्तीच्या बी. हे करायचं मला काय वाटलं नाही. पण आज दुःख म्हणजे शेळ्या गेलेल्या समोरासमोर वाहून, गाया जागेवर गेलेल्याचे ह्याचं दुःख. हे शेड गेले, माझी जमीन वाहून गेली, ह्याचं नाही मला काय. अजून बी काय वाटत नाही. शेण होतं 1-2 लाखाचा जीव असणार, जीव माझं जगण्याचं साधन आहे, ती गेलं. हे मान आज रोजचं माझं 5.5-6 दूध होतं त्याचं. आज यायला काय आहे आज. पण हे उभा करायचं चेष्टाचं काम नाही. चेष्टा नाही. आता काही लोक समजदार म्हणतात, समजा भरपूर होतं ना, भरपूर हाय भरपूर म्हणत नाही मी. कष्ट वाहून गेल्याचं वाहून गेलंय. बरोबर. हे नुकसानी शेती झाली, शेड पडलंय 4 लाखाचं, ह्याचं नाही मला दुःख. ही उभा राहणारी गोष्ट आहे. ही कवा बी उभा करा, पण ही गेलेला जीव माघारी येणार नाही ना. ह्यांना लेकराच्या मोर्च सांभाळलेलं आहे. मी रात्रीच्या 12 वाजता शेण उचल वळलेलं ह्यांच्या कदा आजारी पडतात म्हणून, ह्याचं दुःख आहे मला आज. आणि रोज बी मी 12च्या आसपास झोपतोय मी रोज. आज सकाळच्याला 5:30, 6, 6:30. जी ती वेळ कोणती होती जेव्हा तुम्हाला जाणवलं की काहीतरी वेगळं चाललं? कारण नदी तर मागेच दिसपायला जाऊन देत नव्हतो मी. बाहेर काढलेले काय जनावर त्यात एक गेलंय तिथं. म्हणजे इतकं पाणी होतं. असं जिमनीवर तुम्हाला सांगतो 5 ते 6 फूट पाणी होतं. आणि 4 तास तुम्हाला सांगतो कमरा इतक्या पाण्यात समधी माणसं मी बचलेत. तास नाही, 4 तास. हे आई वडील, लहान 2 लेकरं होते. आणि जवळजवळ 17-18 माणसं पाण्यात होतो आम्ही. पण जागा सोडायला साधनच नाही ना. जाता कुठं, पाणी चौकून जाता कुठं. बरोबर आहे. आणि मी असं वाचलं की त्यांचं तुम्हाला अंत्यसंस्काराला देखील तुम्हाला ही भेटलं नाही, म्हणजे तेवढा वेळ सुद्धा तुम्हाला नाही भेटला. कोणी सुद्धा म्हणणार नाही शेतकरी ह्याच्यापाशी काय नव्हतं म्हणायला. आपलं माझं सामान कुठं 2 रुपये बँकेत नेऊन टाकायचं आणि काय करायचं ही भावनेत नव्हतंच. फक्त आपल्याला भरपूर चांगलं ह्या नीतीनं जगायचं ही भविष्य माझ्यात. मी देवाला सकाळच्याला उठल्यावर म्हणायचं, फक्त नीत चांगली दे, मला धनसंपत्ती सुद्धा नको. मी ह्या भावनेतला माणूस आहे. आणि अजून सुद्धा इतकी लोक गेल्यात आल्यात, ह्याची सुद्धा आशा नाही आपल्याला. अजून बी बोलतोय मी, जी दिन त्याला घ्यायचं, नाही दिन त्याला सुद्धा वाकडं काय बोलायचं काय गरज आहे. आपल्या कष्टाला आपण वाहू दे, आणि देण्याची ताकद आहे आपल्याला अजून बी. तुमच्या बऱ्याच वर्ष लागन, 2 वर्ष लागतात, 4 वर्ष लागतात. जेवढं केलंय तेवढं मी करणारच आहे. उभं राहण्याची परत तुमच्यात हाय, हिंमत आहे. उगत तसं करून काय करणार नाही. उग कुणा सगळं 2 रुपये भेटायचे आत मग काहीतरी रडायचं पडायचं, त्या भावनेतलं आपण नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे. त्या भावनेतलं नाही आपण. बरेचसे लोक म्हणतात मला सुद्धा, आयला ही इतकी डिरिंग करतो. डिरिंग केल्याशिवाय मार्गच नाही. आता पर्याय काय, मारायचं का मग? आडबोजूला जायचं, कुठं औषध घ्यायचं, त्या भावनेतलं नाही. तुम्ही म्हणता करताच माणूस. सोमवारी गेलेली आई आज आली, सकाळी येऊन माझ्यापाशी रडाय. मी रडू नको म्हटलं. मी 8-10 दिवसात, महिन्यात 4 महिन्यात उभा करतो, रडू. दुप्पट कष्ट कर, रडल्यावर माझं सुद्धा मला तरी समाधान आहे का या गोष्टी. मस्त मी केले, मागाटल्याने कष्ट केले. पण मी काही यशनी कुठलं नाही.